ठिकाणी यशोचित सन्मान करायचा आहे। विलासजी करंजे मांदाडगावचे सदस्य आहेत ते या ठिकाणी विलासजी करंजे साहेबांचा सन्मान करत आहेत। राजेशजी पेडणेकर टीटीसीचे कार्याध्यक्ष, धन्यवाद। आजच्या या स्पर्धेला आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपण जाऊया आता पिच कडे। सर्व संगमा कर्णधारांना एक माझी विनंती असेल की आपण विकेट गेल्यानंतर कृपया करून विकेट वरती खेळपट्टीवरती कोणी एकत्रित उभं राहू नका। जे काही आपल्याला स्ट्रॅटेजी असेल ते मैदानाच्या विकेटच्या बाहेर उभं राहून करा, हीच माझी आपल्याला विनंती आहे। यानंतर कुठलाही संघ जर असा खेळपट्टीवरती एकत्रित उभं राहिलं तर कृपया पेनल्टी केलं जाईल, याची कृपया नोंद घ्यावी। धन्यवाद सर। धन्यवाद। मनपूर्वक पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, सर्वांचं अभिनंदन सुद्धा करतो। टीटीसीए प्रीमियर लीगच्या पर्व पहिल्यामध्ये सहभागी संघ, संघ मालक आणि त्यांच्या समवेत जोडलेले सर्व प्रेक्षक वर्ग, म्हणजे आपल्या टीटीसीएच्या चॅनलला सुद्धा खूप सारे वॉचिंग आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाले। तब्बल 18,000 लोकांनी सामना पाहिला कालच्या दिवशी आणि आज आपण मैदानात पाहतोय या षटकार चौकारांची आतिषबाजी सुद्धा सुरू आहे। लंकेश बुवाजीच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपण पाहिला। सामन्याची सुरुवात कशी झाली होती ना, तुम्हाला आठवावं लागेल। येस, सो मच डीजे मास्टर। थोडं कोऑर्डिनेशन आमचं पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थित होईल ही अपेक्षा। 12 धावा झाल्या। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। 13 धावा धावफलकावरती होतील कारण पंचांचा इशारा आला की लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता। मानसरोवरच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर अचानक आली आणि त्याच्यामुळे हे सगळं काही पाहायला मिळालं। पण आता जेव्हा 13 धावा धावफलकावरती आल्यात तेव्हा सामना कोणाच्या मध्ये सुरू आहे? अक्षरा 11 राहटाड विरुद्ध कुणबी फायटर आनंदवाडी यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय। 70 पेक्षा अधिक गाव आहेत ना आपल्या या स्पर्धेमध्ये आणि त्यावेळेला म्हणजे या स्पर्धेमध्ये जे खेळाडू आहेत त्या विशेषतः तळा तालुक्यातील आपण त्याचं म्हणतोय, तर तळा तालुक्यामधून जेव्हा तब्बल 70 पेक्षा अधिक गावांमधून खेळाडू येतात ते सर्व संघ जेव्हा हे 16 संघ मैदानांमध्ये एकमेकांसोबत प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू टाकला होता। गोलंदाजाचं कौतुक होईल सौचं, कारण हा चेंडू निर्णायक होता। शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू तुम्ही जेव्हा पहिल्या षटकातील टाकता, पॉवर प्ले मध्ये विशेषतः पॉवरफुल बॅटिंग केली जातं, तिथे अपेक्षा असतं मोठ्या फटक्यांची। फटके खेळले सुद्धा गेले। पहिल्या षटकाचा खेळ संपला, 13 धावा धावफलकावरती आल्या। युट्यूबला जोडल्या गेलेल्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील। ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये या ठिकाणी याच दरम्यान आपण पाहतोय या व्यासपीठावरती विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहे आणि ज्याच्यामधील शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी भारतश्री हा किताब पटकावला, इंडिया मध्ये मिस्टर इंडिया त्यांनी हा किताब पटकावला आणि आता मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असणारे रवींद्र माने सर येथे उपस्थित आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची आम्हाला आर्थिक स्वरूपात देणगी सुद्धा दिलेली आहे। त्याबद्दल माने सर मनपूर्वक आभार। एक क्रीडा चाहता क्रीडा क्षेत्राला भरभरून प्रतिसाद देऊ शकतो हे खरं आहे आणि आज ते तुमच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं सुद्धा। मनपूर्वक आभार रवींद्र माने सर, कारण शरीर सौष्ठव स्पर्धेकडे अधिक खेळाडू वळले पाहिजे। किंबहुना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, की बघा आपण क्रिकेटच्या मैदानावरती आहोत। पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात। तुम्हाला साधारण आठवतोय का 1999च्या विश्वचषकापासून साधारण तुम्ही बघितलं गेलं तर भारतीय संघामध्ये फिटनेस कोच हा विश्वचषक 1999 नंतर आलेला पाहायला मिळाला। त्याच्या अगोदर भारतीय संघात फिटनेस कोच नसायचा। म्हणजे 1983च्या विश्वचषकामध्ये जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, कपिल देव यांच्यावरती आधारित चित्रपट तुम्ही पाहिलात किंवा बायोग्राफी वाचनाची आवड किती जणांना आहे मला माहिती नाही, पण जाऊन युट्यूबला जर थोडेसे व्हिडिओ पाहिले तर ते तुम्हाला सांगतील की फिटनेस कोच नावाची संकल्पनाच नव्हती। तेव्हा कुणीतरी यायचं आणि सगळ्याला बर्फाचा गोळा तेवढं
एवढंच असायचं, बरोबर ना? एक बर्फ आणायचा आणि त्यांनी शेकव, एवढंच असायचं. पण एक्झॅक्टली फिटनेस म्हणजे काय, त्याच्यासाठी काय काय कौशल्य करावे लागतात. आज क्रिकेट किती बदललं. विराट कोहली फिटनेसचा किंग आहे, किंवा ज्याला म्हटलं जातं ना की एक्झॅक्टली अ परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ द एव्हरीथिंग. हे विराट कोहलीकडे आपण का पाहतो? कारण सगळ्यात महत्वाचं फिटनेस. माने सर, जेव्हा तुम्ही आज व्यासपीठावरती आहेत, मला वाटतं हा शाब्दिक शब्दप्रयोग तुमच्या दृष्टिकोनातून इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना सुद्धा पाहायला मिळावा. तळा तालुक्यातील आज आमची सर्व मंडळी एकत्र आलेत. आमच्याकडे एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो, तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, बरोबर ना? आपण सगळेजण आता काय करतोय की आपलं काम सांभाळून एकत्र आलोय, आणि एकत्र आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा महत्वाचा संदेश एकात्मतेचा आहे, एकजुटीचा आहे. TTCA ला एक अपेक्षा आहे की यातून आपल्या तालुक्याच्या, आपल्या गावाची एकोप्याची भावना पाहायला मिळावी. सरते शेवटी मित्रांनो आपल्याला काय आवश्यक असतं? ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड आला, 15 धावा धावफलकावरती लागल्यात, घाबरू नका, मी स्कोर नेहमी सांगतो. सो 15 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर ही कंडिशन मैदानामध्ये चालू आहे. बघा, सरते शेवटी आपल्याला काय हवं असतं? आपल्याला आनंद हवा असतो. स्प्रेड द हॅपीनेस, हा सगळ्यात महत्वाचा आहे. समाधानाची एक व्याख्या आहे आणि ती ज्याची त्याची निराळी असेल. पण आज TTCA येथे जेव्हा स्पर्धा भरवते तेव्हा त्याच्या पाठीमागे या सगळ्या मंडळींना एकत्र आणण्यासाठी काय काय करायला लागलेलं आहे, ही सुद्धा भावना महत्वाची. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, लेंथ मिळणं गरजेचं असतं. लाईन आणि लेंथ याच्या सगळ्यात महत्वाचा की गोलंदाजीसाठी जेव्हा अजय गोलंदाजीला आलेत, अजयना माहिती आहे की चेंडूचा टप्पा हा फार महत्वाचा आहे. की म्हणजे आपण तिकडेून भिसेखंडीतून रोहायला जायचं आणि मग नंतर पुढून जायचं, की मग मुंबई गोवा महामार्गावरून खड्ड्यातून जायचं, ठरवायचं आपला, आपण ठरवायचा टप्पा कुठला महत्वाचा आहे. म्हणजे मी वाहतुकीचा टप्पा म्हणतोय, बाकी कोणता नव्हे. तर या सगळ्या टप्प्यातून जात असताना चेंडूवरचा टप्पा हा सुद्धा महत्वाचा, ज्याला मी थोडासा क्रिकेटच्या अनालिटिकल सीज मोठा फटका खेळला जातो या वेळेला. इथून मला काही दिसत नाहीये, पण साधारण क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवल्याचं फिलिंग येते जरूर. एक धाव तर आली आणि एकेरी धावांना धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पोहोचले 17 पर्यंत. सो वी आर टॉकिंग अबाउट टू बी द फिटनेस अँड द एटिकेट्स ऑल दॅट फिटनेस. सो फिटनेस किती महत्वाचं आहे की ज्या वेळेला विराट कोहली 100 धावा बनवतो त्यावेळेला असं कधीही वाटत नाही की 100 झाल्यानंतर तो दमलाय. तो सहजगत्या डबल सेंचुरी मारतो, तो सहजगत्या त्याची धावांची भूक किती आहे, ज्याला हंगरनेस म्हटलं जातं, ती दाखवतो. हा फिटनेस अप्रोच महत्वाचा. हा अप्रोच कुठून आला ना? 1999 ला नंतर आपण भारतीय संघ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये जाईल असं वाटलं आणि मग नंतर लवकरच गाशा गुंडाळावा लागला. मग युवराज सिंगचं आगमन झालं, मोहम्मद कैफचं आगमन झालं, जहीर खान भारतीय संघाला मिळाला. हे सगळे खेळाडू आल्यानंतर कळलं की नव्या दमाचे खेळाडू आलेत, ते चांगल्या पद्धतीने मैदानावरती रिदम दाखवतात. पुढच्या काळात सुरेश रैना भारतीय संघाला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये खूप सारे क्रिकेटर आहेत, त्यांची नावंही तुम्हाला माहिती आहेत. IPL आलं 2008 नंतर, एक आपल्याला एक वेगळी पर्वणी बघायला मिळाली. यावेळेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स, एक टप्पा आउट नाहीये एवढं मात्र नक्की आहे. पण त्याच वेळेला कौतुक करावं लागेल यष्टी रक्षकाच्या नजरचं. ही नजर फार महत्वाची असतं, फोकस असणं महत्वाचं. जेव्हा गोलंदाजी अजय करतोय, त्याचे काही चेंडू वाईड आले होते, पण यष्टी रक्षक त्यांना दाद देत आहेत. त्याला माहिती आहे की जर आज कुणबी फायटर आनंदवाडी संघाला मैदानामध्ये पहिला सामना जिंकायचा असेल तर काय करावं लागेल, इथे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती दबाव वाढवावा लागेल. आणि दबाव कोणकोणत्या गोष्टींवर वाढवता येतो? 2-3 गोष्टी आहेत. एक, पहिलं आपण डॉट बॉल वरती काम करूया, धाव चेंडू टाकूया. ते जमलं नाही तर फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करूया. ते जमलं नाही तर जिथे डबल धाव आहे तिथे सिंगल मध्ये कन्व्हर्जन करूया. सो फिल्डिंग थोडं फास्ट घ्या प्लीज, वेळ महत्वाचा आहे. खेळाडूंना विनंती असेल जरा फास्ट घ्या. आणि पंचांना मी नम्र विनंती करतो सर की आपण सुद्धा खेळाडूंना ताकीद द्यावी. पुढचा चेंडू अजयचा. वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे फटके खेळले जातात की लाईन बघायची आणि त्यानुसार फटका खेळायचा प्रयत्न करायचा. ही स्पर्धा यशस्वी होताना TTCA प्रीमियर लीग 2024 साठी हार्दिक शुभेच्छा आम्हाला दिलेल्या आहेत. तळा तालुका क्रिकेट असोसिएशन साठी आणि श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्ट यांच्या वतीने या शुभेच्छा आहेत. मांदाड मधलीच आहे आपली ट्रस्ट. लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्टने आपल्याला मोफत प्रथमोपचार या दोन्ही दिवसांसाठी पुरवलेले आहेत. त्याचे मोठा फटका खेळला जातो. यावेळचा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का आणि आणखीन एक चक्का.
पूर्वक आभार व्यक्त करत होतो श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्टचे डॉक्टर एकनाथजी चुणेकर जे अध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष श्री पांडुरंगजी पाटील आहेत, उपाध्यक्ष डॉक्टर नीता चुणेकर, सचिव आहे श्री जितेंद्र चुणेकर, खजिनदार श्री अविन शामा, या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. श्री लक्ष्मीनारायण जनसेवा ट्रस्ट ज्यांनी तळा तालुका क्रिकेट असोसिएशन साठी मोफत प्रथमोपचार सेवा या ठिकाणी पुरविलेली आहे. तिकडे मात्र आता प्रथमोपचारची आवश्यकता जी आवश्यक होती ना गोलंदाजी करणाऱ्या संघाला, ती क्षेत्ररक्षकाने दिली जरूर. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणाची साथ किती महत्वाची आहे त्याच्यावरती आज दिवसभरात बोलू आपण. पण एकदा स्कोर सांगूया. 24 धावा धावफलकावरती झाल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे अक्षरा 11 रहाटाडचे जे पाठीराखे आहेत ना त्यांना माहिती होते की धावा चांगल्या येत आहेत. म्हणजे लंकेशने तर काय सुंदर सुरुवात केली होती. यशवंतने सुद्धा त्याला त्या पद्धतीचा यशवंत हो म्हणत साथ देण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण यशवंत बाद होऊन परतला पावलांमध्ये. नवीन फलंदाज मैदानात येतोय. विनोद सुतार आले. विनोद सुतार बॅटिंगला आले. बघायचं की विनोद सुतारच्या बॅट मधून काही धावा पाहायला मिळतात का. आमचे खूप सारे प्रेक्षक वर्ग या वेळेला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. आणि आणखीन एक फलंदाज या वेळेला बाद होऊन परतणार. वेल बोल्ड अजय अँड फॅन्टॅस्टिक फील्डिंग इन अ मिड विकेट. डीजे हरक्युलस परफॉर्मन्स आवश्यक होता आणि तो परफॉर्मन्स जोडला गेलाय फलंदाज लंकेशच्या बॅट मधून. आणि लंकेश मैदानामध्ये धावांची आतिषबाजी करणाऱ्याची सूचिन्ह निर्माण करतोय. आई चेंडू आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षक फायनल क्षेत्रामध्ये होते आणि त्याच्यामुळे रन आलेले नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर विकासने थोड्या अंशी का होईना फिंगर रोल्स केले चेंडूवरती. त्याला माहिती आहे की इथे धावा रोखाव्या लागतील ना, स्लोअर वन करावा लागेल, एखादा अर्थातच यॉर्कर टाकावा लागेल, चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागेल. बॅट्समन शफल होतोय असं पाहिलं आणि पंच म्हणतात की आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्याच्यामुळे तो वाईड असणार. अवंतरच्या स्वरूपामध्ये वाईड हा वाईटच असतो या पद्धतीने. बघा आपले सगळे अर्थात मानसरोवरचे असणारे प्रेक्षक वर्ग सुद्धा क्रिकेट सामन्याचा आनंद लुटतात. ते सुद्धा तिथून स्टेशनवरून थेट सामना पाहतात. त्यांना ही TTCA आयोजित केलेल्या प्रीमियर लीगचे या ठिकाणी नक्कीच आनंद घ्यावा अशी अपेक्षा त्यांच्या वतीने व्यक्त केली जाते आणि त्या पद्धतीने ते आनंद सुद्धा लुटतात. आमच्या TTCAच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा हे सामने आपण घरबसल्या पाहतात. कोणी अर्थातच मुंबईमध्ये वेगवेगळ्या विभागांमधून जेव्हा आपण ही स्पर्धा खेळण्यासाठी आलात तिथूनही तुम्ही पाहतात. तळा तालुक्यातील आमच्या सर्व महिला भगिनी मंडळी सुद्धा घरी पाहतायत.
बघा आज एक आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा सोहळा आहे आणि या आनंदाच्या सोहळ्याला द्विगुणित केला जातोय सीमारेषेच्या बाहेर नो बॉल +6. बघा वादग्रस्त शैली, पंचांनी निर्णय जो दिला तो म्हणजे कशाचा नो बॉल. आता प्लेयर थोडे सगळेजण ज्याला म्हणतात ना कुठं आजूबाजूला असतील लगेच बघतील, अरे इथे असा पण नो बॉल आहे. म्हणजे जर चेंडू, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो ना की चेंडू फेकला, तर त्याला आपण नो बॉल म्हणतो, बरोबर आहे, म्हणजे दिला जातो कधी कधी. तर पंचांनी तेच सांगितलं की ही ऍक्शन जी आहे ती वादग्रस्त शैलीच्या स्वरूपामध्ये सापडलेली आहे. आणि जेव्हा वादग्रस्त शैलीच्या स्वरूपात सापडले, नो बॉल डिक्लेअर केला गेला, फ्री हिट आली. एकदा स्कोरकडे बघूया. स्कोर झालेला आहे टोटल 38, 38 धावा झाल्यात. अक्षरा 11 रहाटाड संघाच्या धावफलकावरती धावा किती झाल्यात तर 38 धावा झाल्यात. 2 गडी बाद 38 आणि चांगली बॅटिंग सुरू आहे लंकेशच्या माध्यमातून. काय बॅटिंग करतोय ना लंकेश आज. फ्री हिट आहे त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण चेंज होणार नाही असंही या वेळेला पंचांनी निर्णय दिला. आणि आता पुढच्या चेंडूसाठी नवीन गोलंदाज येईल. मनीषच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. TTCA च्या माध्यमातून जेव्हा ऑक्शन झालं, खेळाडूंची निवड करण्यात आली, मग त्याच्यामध्ये हा चेंडू मिड विकेटला खेळलाय, त्याच्यानंतर अर्थात त्याच्या विश्लेषणापर्यंत मी येतो. तेव्हा आपण पाहिलं होतं की 48 गोलंदाज निवडायचे होते. मग 48 गोलंदाजांमधून आपल्या सगळ्यांकडे असणाऱ्या क्षमता सुद्धा आपण पाहिल्या की प्रत्येक संघाकडे मग 3च गोलंदाज जात आहेत, बरोबर आहे. एक गोलंदाज कमी राहतोय, मग एका गोलंदाजाची उणीव भासते. मग एका गोलंदाजाची उणीव भासली, एखाद्याला आणखीन मार पडला तर मग ती 2 गोलंदाजांची उणीव येते. तर या उणीवांवरती मात करावी लागेल ना. आता कुठेतरी आपण त्याच्यातून रस्ता शोधावा लागेल. रस्त्याचा महामार्ग होताना पाहतो, पण रस्त्याचा अर्थातच खराब रस्ता होऊ नये ही अपेक्षाही व्यक्त केली जाणार. मनीष गोलंदाजी करतायत आणि 39 ऑन बोर्ड. फुल टॉस चेंडू म्हणून खेळून काढलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होणार आणि पंचांचाही इशारा येतोय. हा आणखीन एक सुपर सेबी ऊपर 6. लंकेश फलंदाजी करतायत मैदानामध्ये. थोडस अनोखं नाव आहे लंकेश बुवाजी. मैदानामध्ये बॅटिंगला गेले, सुरुवात त्यांनी षटकाराने केली, आक्रमक शैलीने फलंदाजी करणार. अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो की खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी, अशा प्रकारची फलंदाजी मैदानात करायची आणि बेधडक अप्रोच असावा लागतो ना. इथे धावा जमवायच्या होत्या TTCA च्या माध्यमातून. जेव्हा प्रीमियर लीग इथे आयोजित केली गेली, सर्वच मंडळी आमचे या वेळेला ते म्हटलं जातं ना की फॉर दिस परफॉर्मन्स आय हॅव टू बी अ गुड बॉलर. आणि त्याच्यासाठी मीच आहे माझा एक जीवनाचा शिल्पकार असं म्हणण्यासाठी पुन्हा एकदा तो सज्ज झाला गोलंदाज. या वेळेला धावफलकावरती 45 धावा झाल्या, 45 धावसंख्या, 3 षटकांचा खेळ संपलाय. पण मनीषचं कौतुक होईल शेवटच्या चेंडूसाठी, पण त्याच्या अगोदर कौतुक लंकेश बुवाजी यांचं करावं लागेल. काय बॅटिंग केलंय आज मैदानामध्ये. जेव्हा अक्षरा 11 रहाटाड संघाला मैदानामध्ये धावा जमवायच्या होत्या आणि विशेषतः अशा धावा बनवायच्या होत्या की जेव्हा 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा थांबल्यात किंवा कुठेतरी गोलंदाज अजयने मैदानावरती दबाव वाढवला होता, सौदे चांगली सुरुवात केली होती, मग कुणबी फायटर आनंदवाडी संघ डोकं वर काढायला लागला होता. क्रिकेट मध्ये त्या तराजू प्रमाणे असतं. अलीकडच्या काळामध्ये तो तराजू कोणी पाहिलाय काय असं विचारावं लागेल, पण त्याच वेळेला त्याचा बॅलन्स साधणं फार आवश्यक असतं. पण डिजिटलाइज झालो जरी तरी काही गोष्टी विसरत नाही आपण आणि त्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ही माहिती असेल की तळा तालुक्याची निर्मिती होण्याच्या अगोदर आपल्याकडे असणाऱ्या शिक्षणाच्या सुविधा किंवा त्याच वेळेला आपल्याकडे असणाऱ्या कामाच्या सुविधा किती कमी आहेत आणि आजही आपण त्याच्यासाठी झुंजताना आपण पाहतोय. बरोबर आहे ना शिंदेजी. आपल्या घरातील भगिनी मंडळी आजही कितीतरी दूरवरचा पायी प्रवास करायच्या, पाणी आणण्यासाठी त्यांना खूप लांब जायला लागायचं. मोठा फटका खेळला जातो. या वेळेला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होणार आणि पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वेलकम फो.
धन्यवाद डीजे मास्टर. लंकेशच्या बॅट मधून चौकाराला शेवटच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं होतं निर्धाव गेला होता. त्याच्या अगोदर तेजसने एक षटकार भिरकावला होता आणि आता लंकेशच्या बॅट मधून ज्या सकाळच्या सत्रापासून म्हणजे अगदी पहिल्या बॉल पासून ज्या धावा येत आहेत त्या धावा वाढवण्याचा प्रयत्न लंकेशचा असणार या शेवटच्या षटकामध्ये. कारण टोटल जी धावसंख्या आहे ना 49 पर्यंत पोहोचले. इथून किती पाहत असावा अक्षरा 11 रहाटाड संघ. आपण एका गोष्टीचा उल्लेख केला होता ना की घर बसल्या जेव्हा आपले सर्व कौटुंबिक सहकारी मग ज्याच्यामध्ये आपली भगिनी असेल, ज्याच्यामध्ये आपली पत्नी असेल, ज्याच्यामध्ये आपली आई असेल, आजी असेल, या सुद्धा महिला भगिनी जेव्हा या स्पर्धा पाहतायत त्यांना सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपली फिट अँड लवळा अर्थात निर्धाव चेंडू असेल तर त्यांना सुद्धा आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण तळा तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या मध्ये जेव्हा रजिस्टर झाली त्यामध्ये या सर्व मंडळींचा सुद्धा तेवढाच सहभाग असतो. कारण आपण काही वेळेला नजरअंदाज करतो. आपण आज क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी मगाशी फार छान भाषण आमच्या या स्टेजवरती झालं. मोठा फटका खेळला जातो. यावेळेला लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जाणार. वेलकम फॉर लंकेश. सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणखीन एक फटका आणि 53 ऑन बोर्ड. या 53 धावा बनवत असताना कौतुक होईल अक्षरा 11 रहाटाडच्या अर्थातच लंकेश बुवाजी यांच्या बॅटिंगचं. कारण आज मैदानामध्ये ज्या काही धावा त्यांच्या संघाने बनवल्यात त्यामध्ये किती मोठा वाटा आहे तो आपण पाहिला. या वेळेला वाईड एज मिड विकेटला बॅलन्सिंग झेल पाहायला मिळालाय आणि कौतुक होईल मिड विकेटला क्षेत्ररक्षक अजय यांचं फलंदाज बाद. आमंत्रित करतो पाचघर स्टार्स संघाचा कर्णधार आणि HB सुपर रायडर्स मांदाड संघाचा कर्णधार तसेच संघ मालकांना सुद्धा त्यांच्या समवेत आमंत्रित करतो. अच्छा झालेला पाचघर स्टार कॅप्टन आणि HB सुपर रायडर मांदाड यांना आमंत्रित करतो टॉस साठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये वसंत सुतार मैदानामध्ये येतोय. अक्षरा 11 रहाटाड संघासाठी अर्थातच त्याला आता काही ज्या चेंडू शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये धावा बनवाव्या लागतील. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे पण कौतुक होईल गोलंदाज निलेश. कारण तो गोलंदाजीला आला पहिल्या चेंडूवर चौकाराला, पुढचे 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले मग चौकाराला. पण तो थोडा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला कळलं होतं की आपल्याकडून चूक झाली. पुढच्या चेंडूवरती ती चूक सुधारली गेली. चूक सुधारतो तो माणूस ना आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलं सुद्धा. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल का बघायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑर नॉट. येस इट इज. दुसरी धाव पूर्ण केली जाते 2 धावेने भर. 2 टोटल मूव्स ऑन 55 ऑन बोर्ड. 55 धावा धाव फलकावरती लागल्या. 56 धावांची आवश्यकता असेल आणि या 56 धावा कुणबी फायटर्स आनंदवाडी संघाला निर्धारित 24 चेंडूत बनवाव्या लागतील. कशा पद्धतीने या धावा होणार. TTCA प्रीमियर लीग 2024च्या पर्व पहिल्यामध्ये जेव्हा प्रत्येकाला किमान 2-3 संधी मिळत आहेत सामना खेळण्याची तेव्हा त्याला प्रत्येकाला पहिला विजय सुद्धा आवश्यक आहे. कालच्या दिवशी राधाकृष्ण रहाटाड या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेलच. पण त्याच वेळेला आज कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाणार. 16 संघांमध्ये थोडीशी चढाओढ पाहायला मिळते हे नक्की आहे. पण 16 संघांमध्ये चढाओढ पाहत असताना घर बसल्या प्रेक्षक वर्ग सुद्धा याच गोष्टीची आठवण करून देतोय की आज आम्हाला विजय हवाय, आवश्यक आहे. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. कशा बनणार या 24 चेंडू मध्ये 56 धावा की अक्षरा 11 रहाटाड आपल्या गोलंदाजीने या वेळेला काही चमत्कार निर्माण करणार हे सांगण्यासाठी मी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे.
आहा, मनोवैज्ञानिक दबाव और कुछ भी नहीं है। मनोवैज्ञानिक दबाव के अलावा जैसे ही छक्का लगा, अवे फ्रॉम द बॉडी गेंदबाजी करने की कोशिश की मोरेश्वर ने और सऊद के शरीर से गेंद को दूर रखा था, मगर बहुत ज्यादा ऑप्शन के बाहर भटकने की वजह से अंपायर जी ने इसे भी वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे जुड़ता हुआ। फुल टॉस गेंद मगर सीधा स्टंप से जाके टकराई और उनकी एक्शन देखिए, वो अपने माथे पर अपने सर पर हाथ रखते हुए कि ये मैंने क्या किया, अब पछताने से कुछ फायदा नहीं है। जब चिड़िया चुप गई खेत। और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। दो विकेटों के नुकसान पर इसी बीच नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी, उतना ही अच्छा स्ट्रोक और दोनों भी खिलाड़ियों में अनबन। ओहो हो, अब ये फिर से एक बार अंपायर जी ने, ऑनफील्ड अंपायर ने तीसरे अंपायर का रुख किया है। हॅलो अब तीसरे अंपायर तहकीकात कर रहे हैं। करमचंद एक टीवी सीरियल आता था, आप सभी जानते होंगे, वो भी तहकीकात करते थे। अब यहाँ पे क्या ये गेंद रनआउट के लिए, जी हाँ, दोनों भी खिलाड़ियों में अनबन देखने को मिली। हाँ हाँ, नाना, और इसी बीच बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा पेश किया था फील्डिंग करने वाली टीम। थोड़ी देर आपको इंतजार करना तो पड़ेगा ही, क्योंकि सही फैसला यहाँ पे आना बेहद जरूरी है दोनों भी टीम के लिहाज से, क्योंकि दोनों भी टीम के लिए ये मैच बहुत ही जरूरी है। देखिए, अभी अभी जो क्रिकेट के रसिक इस मैच को देखने के लिए आए हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच अक्षरा 11 राहटाड़ बनाम कुणबी फाइटर आनंदवाड़ी, इन दोनों टीमों के बीच जारी है। 4 ओवर का यह मुकाबला और 56 रनों की जरूरत। 14 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर, और पहले ओवर में अब तक 9 रन खर्च किए हैं गेंदबाज मोरेश्वर ने, और 2 बल्लेबाजों को चलता किया है। जयेंद्र और सऊद मैदान से बाहर जाने के बाद अब ये नॉट आउट करार दिया है। दिलों की धड़कनें अब थम चुकी है, जो तेज हो चुकी थी, मगर यहाँ पे रन मुकम्मल नहीं है। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हमारे गुण लेखक सम्माननीय वैभव खेरटकर हमें बताते हुए, जी हाँ, ये डॉट गेंद, बिंदी गेंद। पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन 2 विकेटों के नुकसान पर दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज विनोद सुतार, राइट आर्म ओवर द विकेट। मनीष तलकर के लिए, मनीष तलकर का फेवरेट स्ट्रोक, बैट पर जाकर पुल किया था उसे स्क्वायर लेग की जानिब, मगर वहां पे उतनी ही अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया थ्रो, और इसी वजह से मनीष बड़े स्ट्रोक की तलाश में है।
मगर एक एक रन पर संतोष यहाँ पे करना पड़ रहा है। अपने आप से नाराज होंगे क्योंकि वो जानते हैं कि 14 का औसत यहाँ पे मेंटेन अगर नहीं रखा गया तो अंतिम ओवर में मुश्किलों का सामना करना पड़ सकता है। विनोद की अगली गेंद फिर से एक बार उड़ाया, गेंद हवा में खड़ी और ये फील्डर की आंखों हाथों में पड़ी और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। विनोद टू विनोद, ये और एक झटका। चलिए डीजे मास्टर हर्षल। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं अजय पाशीलकर, 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब बल्लेबाजी करने वाली टीम को मुसीबतों का सामना करना पड़ेगा क्योंकि एक एक गेंद आपके हाथों से खर्च हो रही है और रनों की संख्या का औसत यहाँ पे बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। रिक्वायर्ड रन रेट यहाँ पे सर पर चढ़ा हुआ है। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद फिर से एक बार चकमा दिया है। अक्रॉस द लाइन आप नहीं खेल सकते, आप गेंद के पास आपको जाना होगा और कनेक्शन होना बेहद जरूरी है। गेंद और बल्ले की अगर मुलाकात नहीं हुई तो रनों से आपको महरूम रहना ही पड़ेगा और जो मनोवैज्ञानिक दबाव अब यहाँ पे क्रिएट हो चुका है उसमें बढ़ोतरी हो सकती है। जी हाँ, इस दबाव ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया जरूर मगर गेंद फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए इस मरतबा आता हुआ ये करारा चौका। एक चौका इस पारी में हमें देखने को मिला मगर ये काफी नहीं होगा क्योंकि दूसरे ओवर की मात्र 2 गेंदें शेष। इसी बीच बल्लेबाजों के लिए राहत की सांस ली होगी। थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव रिलीज हुआ होगा वाइड के रूप में। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के 3 विकेटों के नुकसान पर। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं मगर इस मर्तबा देखा ना था, उस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की जानिब। 6 रन। ओवर में खर्च किए हैं गेंदबाज विनोद ने। एक चौका और एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला। इस तरह से अगर बल्लेबाजी आप करोगे तो ये मैच जीता जा सकता है। आहा, मगर क्या कमबैक किया है, शानदार वापसी विनोद की। विनोद बहुत ही नाराज अपने नसीब से मैं कहूंगा क्योंकि तकरीबन ऑफ स्टंप उखाड़ ही लिया था, ऐसा उनके दिल में जरूर ये संदेश पहुंच चुका था। बाल बच गए बल्लेबाज और देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और हमारे गुणलेखक जी वैभव खीरटकर हमें बताते हुए पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 12 रन, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 21 रन और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 35 रनों की जरूरत। उल्टी गिनती यहाँ से शुरू हो चुकी है। 12 गेंदे 35 रन थोड़ा सा मुश्किल जरूर है, आसान तो बिल्कुल नहीं मगर इस मैदान के मद्देनजर, इस मैदान के लिहाज से अगर देखा जाए तो ये 12 गेंदों में 35 रन आसानी के साथ बन सकते हैं क्योंकि आउटफील्ड बहुत ही फास्ट है और उसी के साथ विकेट बल्लेबाजों के लिए पैराडाइज है।
हालांकि गेंदबाज अगर गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं, वो कला उनमें है, तो बल्लेबाजों को चकमा दे सकते हैं। ये भी हमने देखा, मगर यहाँ पे अच्छे स्ट्रोक भी बल्लेबाजों ने लिए हैं और इसी वजह से अगर 2-3 बड़े स्ट्रोक इन 12 गेंदों में आते हैं तो ये मैच यूं ही उनके हाथों से धीरे धीरे चलता चला जाएगा। और इसी वजह से अब गेंदबाजी करने वाली टीम जो है, उनकी तरफ से नए गेंदबाज आए हैं रमेश भाटे। ये निर्णायक ओवर रहेगा। वैभव देखिए, इस ओवर में हमें पता चलेगा ये मैच कहां जा रहा है। इस ओवर में अगर किफायती और कंजूस गेंदबाजी करते हैं तो ये मैच गेंदबाजी करने वाले पक्ष में, और अगर बल्लेबाजों ने 2-3 छक्के लगाए, 2-3 बड़े स्ट्रोक लगाए, तो ये मैच अंतिम ओवर में मजेदार झन्नाटेदार देखने को मिलेगा। ऑफ स्टंपर सफल होकर मनीष तलकर उसे स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर नो बॉल का इशारा। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। जी हाँ, ये गलती आप नहीं कर सकते। ये बेसिक चीज है, आपको समझनी होगी। एक एक गेंद कितनी मौल्यवान है ये आप सभी जानते हैं। वैभव, आपने भी देखा होगा वो मैच अफगानिस्तान बनाम भारत, 212 रन बनाए थे, उसको चेस किया था, तकरीबन टाई हुई थी वो मैच। चेस नहीं कह सकते मगर टाई हुआ था, और उसके बाद सुपर ओवर, फिर वो भी टाई, यानी 1 रन की कीमत तुम क्या जानो रमेश। वैभव बाबू, कमाल का वो मैच था। उसी तरह से ये मैच चलता हुआ 1-1 रन, 1-1 गेंद से मैच जीता जाता है या हारा जाता है, और इसी वजह से हर वक्त चौकन्ना रहना होगा अन्ना, हर वक्त चौकन्ना। जी हाँ, अगली गेंद रमेश की। जी हाँ, रमेश को आसमान दिखाया है। मनीष तलकर ऑन द फायर। गेंद स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, 6 रन। लीजिए, मनीष रुकने का नाम नहीं ले रहे हैं। हवा के साथ साथ और घटा के संग संग, और एक छक्का, बैक टू बैक दूसरा। अब इक्वेशन पूरी तरीके से बदल चुका है, फांसा पलट चुका है, क्योंकि पहली 2 गेंदों में 13 रन खर्च किए हैं रमेश ने। ये लीजिए, और एक लीजिए, बैक टू बैक 3 इन अ रो, तीसरा छक्का मनीष तलकर आज आग लगाते हुए। देखिए वैभव, मैंने कहा था कि इसी ओवर में हमें पता चलेगा ये मैच कहां पे चला जा रहा है। हमारे दोस्त, हमारे सखा भाई सुतार, बहुत बहुत शुक्रिया उनका। लगातार 3 छक्के, 19 रन पहली 3 गेंदों में। ओहो, ये होता है मनोवैज्ञानिक दबाव, और ये आएगा शायद पंजा। शायद इस शब्द को मैं अंडरलाइन करना चाहूंगा। अंपायर जी आपस में बातचीत कर रहे हैं, छोटी सी कॉन्फ्रेंस यहाँ पे ली है, मगर लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन तो यहाँ पे मिलेंगे, मगर ये वाइट बॉल है या नो बॉल है। सन्माननीय गणेश निवाते यांच्या माध्यमातून मनीष तळकर यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे। मनपूर्वक अभिनंदन मनीष।
जी हाँ, वाइड +4 यानी पंजा आ चुका है। कमाल का ओवर ये बल्लेबाजों के लिए। मनीष तलकर ने लगा दी है यहाँ पे आग। भाग मिल्खा भाग। फुल टॉस, फिर से एक बार उड़ाया उसे, बिल्कुल नहीं गेंद रुकेगी। फिर लॉन्ग ऑन सी मारेगा के बाहर ये आता हुआ और एक छक्का इस ओवर में चौथा। बना ली थी इस मैच के ऊपर। अब जीतने के लिए 8 गेंदें और मात्र 5 रनों की जरूरत। 8 गेंदें 5 रन। रमेश फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट दौड़ पड़े हैं। ये लीजिए फ्लिक ऑफ द रिस्ट, इसमें तो सीधा मिड विकेट के हाथों में और मनीष तलकर अपने आप से नाराज। आसान सा ये इक्वेशन नजर आता हुआ बल्लेबाजों के लिए, मगर इसी बीच मनीष तलकर अपनी टीम की नैया को मझधार में छोड़कर चले गए हैं। मगर मनीष ने अपना काम तमाम किया है। मनीष ने अपनी टीम को जीत की दहलीज पर लाकर खड़ा कर दिया है और अब यहां से अगर मैच हारते हैं तो मनीष मेरे ख्याल से रात भर नहीं सोएंगे। हो अचानक रमेश की वापसी। अंतिम 2 गेंदों पर बल्लेबाजों को चकमा दिया है, विकेट भी चटकाया है सेट बल्लेबाज मनीष का। और ये एक अच्छी खुशखबरी गेंदबाजी करने वाली टीम के लिए। अब यहां से शायद आत्मविश्वास में बढ़ोतरी देखने को मिलेगी, क्योंकि अंतिम ओवर में कुछ भी हो सकता है, क्योंकि ये क्रिकेट की दुनिया है, ये क्रिकेट का खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल। 6 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 6 गेंदे 5 रन, 5 रन 6 गेंदे। और इस ओवर में रमेश भाटे ने खर्च किए हैं पूरे के पूरे 30 रन। अब इस बीच अंतिम ओवर में जी हाँ, मैंने कहा था कि ये निर्णायक ओवर है और इस मैच में अगर बल्लेबाज हावी होते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में, और ऐसा ही हमें देखने को मिला। मगर क्या अब फिर से एक बार यहाँ पे बदलाव देखने को मिलेगा? नए गेंदबाज मोहन, क्या यहाँ पे मोहन मनमोहक गेंदबाजी करेंगे? टीम की जरूरत को देखते हुए यहाँ पे मनमोहक गेंदबाजी करनी ही होगी। आहा, पहली गेंद से बहुत ही बढ़िया शुरुआत, शानदार गेंद थी ये। आउटसाइड दी ऑफ स्टंप टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही, थोड़ी सी अंदर की तरफ कट हुई और बल्लेबाज हालांकि अक्रॉस द लाइन खेलने में चूक गए। उनका बल्ला हवा से बातें करता हुआ नजर आया। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। पहली गेंद बिंदी, 5 गेंदें बची है, जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 5 गेंदें 5 रन। फिर से एक बार मोहन दौड़ पड़े। जी हाँ, इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया।